आणि असे जेव्हा दुश्मन महाराष्ट्राच्या समोर राहतील तेव्हा आम्हाला लढाईला संघर्ष करायला शिवसेनेला असेल किंवा माननीय उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, शरद पवार साहेब असतील, आम्हाला मजा येते. आम्ही लढणारे लोक आहोत. त्यांना वाटलं असेल की त्यांनी जे घाव घातले त्याच्यामुळे महाराष्ट्र कोलमडून गेला किंवा शिवसेना कोलमडून गेली. अजिबात नाही. आम्ही उभे आहोत आणि उभे राहणार, लढणार आणि एक दिवस तुम्हाला घरी पाठवणार. काय ठरलंय माझं? काल सन्माननीय मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. माननीय उद्धव साहेब शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा झाली आणि त्यानंतर असं ठरलं की वरळीला जे डोम सभागृह आहे मोठं, तिथे हा सोहळा करावा. पण त्याचबरोबर शिवसेनेनं आधीच शिवतीर्थ मिळावं या कार्यक्रमासाठी, यासाठी आम्ही विनंती अर्ज केलेला आहे. कारण मराठी माणसाचा हा सोहळा शिवतीर्थावर व्हावा अशी एक भूमिका होती. अर्ज तो आमचा अजूनही पेंडिंग आहे. अनिल परब त्यासाठी प्रयत्न नक्कीच करतायत, पण हे सरकार काय आम्हाला ती परवानगी देणार नाही हे आम्हाला माहिती आहे. शिवतीर्थावर जिथे शिवसेनेचा जन्म झाला, मराठी माणसाच्या एकजुटीचा जन्म झाला, त्याच्यामुळे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी डोमचा पर्याय सुचवला आणि तो आम्ही स्वीकारला सगळ्यांनी. आता त्या संदर्भात काल आमची एक बैठकही झाली आणि त्या बैठकीमध्ये साधारण कार्यक्रमाचं स्वरूप कसं असावं, काय असावं, किती माणसं येतील, हे सगळं आम्ही त्याच्यावरती चर्चा केली. पहिली चर्चा केली. 5 जुलैला साधारण 12 ते 12:30च्या दरम्यान हा कार्यक्रम सुरू होईल आणि मुंबईमध्ये सध्या एकमेव भव्य सभागृह किंवा एक मोकळी जागा आहे आणि त्या कार्यक्रमाला नक्कीच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उपस्थित राहतील. ठाकरे एकत्र येतील त्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर. याच्याविषयी आता दुमत असण्याचं आणि शंका असण्याचं कारण नाही. पण या लढ्यात जे सहभागी झाले सगळे, मग राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असतील, काँग्रेसचे नेते असतील, डावे पक्ष असतील, ह्या सगळ्यांना आम्ही आमंत्रित करू. कारण आपण जेव्हा म्हणतो की मराठी एकजूट, महाराष्ट्राची एकजूट, ती एकजूट ही राजकीय मतभेद आणि राजकीय पक्षांच्या पलीकडली एकजूट आहे आणि आम्हाला या दिल्लीला हेच दाखवायचं आहे. जेव्हा जेव्हा दिल्लीनं अघोरी कायद्यांच्या आधारे किंवा सत्तेच्या आधारे आमच्यावरती हल्ले केले, तेव्हा महाराष्ट्र हा अधिक ताकदीनं उसळून उभा राहील. हेच आम्हाला नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना दाखवायचं आहे. म्हणून त्यांना आम्ही जय महाराष्ट्र केला. नाही, पण राऊत साहेब, उद्धव ठाकरेंच्या युती संदर्भात काल राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेमध्ये एक विधान केलं. ते म्हणतात युती आघाड्यांचा विचार निवडणुकांच्या वेळी करू, मराठी भाषिकांच्या या विजयाला कुठल्याही पक्षीय लेबल लावू नका, असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. बरोबर बोलले आहेत ते. तर चुकीचं काय बोलले? हा विषय आधीपासूनच चर्चेमध्ये आहे की या मोर्चा असेल, विजय मेळावा असेल, याला पक्षीय लेबल लावू नका. हे जरी खरं असलं तरी या सोहळ्याचं आयोजन हे शिवसेना आणि मनसे एकत्र करते, हे तेवढंच खरं आहे ना. दुसरं तर कोणी करत नाही आहे. या संदर्भातल्या बैठका 2 पक्षातच होत आहेत. या संदर्भात चर्चा श्री राज ठाकरे आणि श्री उद्धव ठाकरे यांच्याशीच होते. हे सुद्धा तुम्हाला दुर्लक्षित करता येणार नाही. बाकी आपण असे कितीही बोललो, काही केलं तरी शेवटी 2 पक्षांच्या माध्यमातूनच हे सगळं घडतं आहे. पण देवेंद्र फडणवीस यावर म्हणत आहेत की 2 भावांना एकत्र येऊ नये त्यांनी, असा मी कुठला GR काढलेला नाही. त्यांनी एकत्र यावं, क्रिकेट खेळावं, टेनिस खेळावं, हा त्यांचा वैयक्तिक विषय. बघा, देवेंद्र फडणवीस यांनी GR काढल्यामुळे काही शिवसेनेची स्थापना झाली नाही ना. आणि देवेंद्र फडणवीस यांनी GR काढल्यामुळे मराठी माणसं एकत्र आली नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी GR काढला शिवसेना फोडण्याचा, तरी मराठी माणूस एकत्रच आहे. त्याच्यामुळे GRच्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगू नका. एक आपली स्क्रिप्ट जी आहे ती गहाळ पडलेली आहे किंवा ती ईडीकडे पडलेली आहे, कोणती स्क्रिप्ट आहे त्या संदर्भात? हो, करेल ना. एक तर ठाकरे 2 या सिनेमाचं एक अर्ध स्क्रिप्ट ईडीवाले घेऊन गेले. जॉर्ज फर्नांडिस
त्यांना वाटलं खूप मोठं काहीतरी स्कॅन्डल आहे, ते घेऊन गेले. आता आम्ही अर्ज केला आहे, आम्हाला परत द्या म्हणून, आम्हाला काम करायचं त्याच्यावरती. राऊतसाहेब, फडणवीस वारंवार असं म्हणत आहेत की डॉक्टर माशेलकर समितीचा जो अहवाल आहे हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार म्हणजे ते मुख्यमंत्री असतानाच्या सरकारने स्वीकारला होता. काल त्यांनी असं विधान केलं आहे की उद्धव ठाकरेंचे उजवा हात समजले जाणारे उपनेता विजय कदम यांनी हा अहवाल लिहिला आणि तो मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला आणि तो स्वीकारण्यात आला. तो अहवाल समोर आणा ना लोकांसमोर. आम्ही वारंवार काय सांगतो आहे, तो जो अहवाल आहे तो स्वीकारला, त्याच्यावरती काय कार्यवाही केली, त्यानंतर तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी कोणता GR काढला, हे समोर आणा. तो GR जसा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एक GR काढला, हिंदी त्रिभाषा सूत्रानुसार तिसरी भाषा म्हणून सक्तीची, हा GR आहे ना. त्याच्याविरुद्ध आम्ही आंदोलन केलं. अशा प्रकारचा GR जर तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी काढला असेल तर लपवतात कशाला? तुमच्या हातात सरकार आहे. बघा, हे खोटारडे लोक आहेत, हे खोटेपणातून सत्तेवर आले. ढोंग हे त्यांचं हत्यार आहे. ह्यांच्याकडे दुसरं खोटं बोलण्याशिवाय दुसरं कोणतंही साधन नाही. हे खोटं बोलत आहेत. जर उद्धव ठाकरे साहेबांचा GR असता तर आम्ही तो कशाला जाळला असता? आम्ही तुमचा GR जाळतोय, तुम्ही आमचा GR जाळा ना. उद्धव ठाकरे साहेबांनी जो GR काढला असं म्हणताय किंवा काय, तो जाळा ना तुम्ही भाजपवाल्यांनो. आम्ही तुम्हाला जागा देतो जाळायला आझाद मैदानला, किंवा शिवसेना भवनासमोर येऊन जाळा. आम्ही देवेंद्र फडणवीस यांचा GR जाळतो. आमचा GR असेल उद्धव साहेबांच्या सहीचा, त्यांनी तो जाळावा आणि शिवसेना भवनासमोरच्या गडकरी चौकातून जाळावा. आम्ही त्यांना साफसफाई करून देतो. राऊतसाहेब, आणखी एक विषय आहे. बोला, तुम्ही संपला. एका बाजूला ठाकरे युतीची नांदी म्हणतात तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वबळावर लढण्याची चाचपणी सुरू केली आहे. करू द्या, त्यात झालं काय? काँग्रेस हा एक स्वतंत्र राष्ट्रीय पक्ष आहे. निवडणुकासंदर्भात कोणता निर्णय घ्यायचा, काय करायचं, महाविकास आघाडी ही लोकसभा आणि विधानसभेसाठी होती. स्थानिक स्वराज्य संस्था हा प्रत्येक पक्षाचा स्वतंत्र विषय है. बोलिए, आपका क्या है? बोला बोला बोलिए. जानना चाहेंगे आपकी जो जल्लोष आपका जो जल्लोष होने वाला है वो कहाँ पे होने वाला है? ठाकुर बैंक साथ में लिखने वाले किस तरीके से योजना बनी? देखिए, मराठी विजय दिवस, जो मराठी विजय दिवस है, हम एक साथ आ गए, पूरी मराठी जनता, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार जी, कांग्रेस के लीडर्स, और हमने जो हिंदी ज़बरदस्ती यहाँ कर रहे थे प्राइमरी एजुकेशन स्कूलों में, वो अध्यादेश को हमने हटा दिया, वो पीछे ले लिया. महाराष्ट्र के लिए ये एक विजय का, एक जल्लोष का दिन है. तो 5 तारीख को हम एक मोर्चा निकालने वाले थे इस अध्यादेश, सरकारी आदेश के खिलाफ. अब उसकी ज़रूरत नहीं है, तो हम 5 तारीख को एक भव्य विजय जल्लोष का कार्यक्रम करेंगे, मराठी विजय दिवस. और उसमें 5 तारीख को होगा, ये वर्ली में जो डोम सभागृह है, बहुत बड़ी संख्या में लोग वहाँ जमा होते हैं. वहाँ उद्धव ठाकरे जी, राज ठाकरे जी एक साथ मंच साझा करेंगे. जो महाराष्ट्र की जनता की इच्छा है कि ये 2 नेता, 2 भाई एक साथ दिखने चाहिए. मुझे लगता है 5 तारीख को ये नज़ारा पूरे राज्य को और देश को दिखेगा. ऑपोजिशन जो बाकी पार्टियों को बुलाया जाए, शिंदे सेना भी है, बाकी सब इनको भी बुलाया जाए. हम सबको बुलाएंगे, हम सबको बुलाएंगे ना. अपने आप को जो लोग मराठी मानते हैं, एकनाथ शिंदे को बुलाएंगे, अजित पवार को बुलाएंगे, देवेंद्र फडणवीस को बुलाएंगे, नितिन गडकरी को बुलाएंगे. आप नाम दीजिए, हम सबको बुला लेंगे. अपने आप को जो मराठी बोलते हैं कि हम मराठी नेता है महाराष्ट्र के, तो हम सबको बुला लेंगे. आप आइए अगर आना है तो. चलिए, थैंक यू. आपके आंदोलन के बाद महाराष्ट्र का पब्लिक सिक्योरिटी बिल आ रहा है, आप किस तरीके से देख रहे हो कि आपके आंदोलन के बाद नॉर्मली ये विधायक आने की बात की जा रही है? ये जो बिल है, ये सिक्योरिटी बिल नहीं है, एक नई इमरजेंसी वाला बिल है. राऊतसाहेब,